निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका, तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत फोडला। एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचंय, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। जळगाव प्रभाग 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ। युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी तसंच धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरींच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात। अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार। शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानावर बहिष्कार। मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर देखील या परिसरात लावण्यात आलेत। जालन्यातील राम मंदिरात नारळ फोडून भाजपकडून प्रचाराला सुरुवात। भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात। जालना पालिकेत भाजपचाच महापौर होईल, भाजप नेत्यांकडून विश्वास व्यक्त। परभणीमध्ये भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। भाजप कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅली काढली। माजी आमदार सुरेश वरपुडकर बाईक रॅलीत उपस्थित होते। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहराच्या एंट्री पॉइंट्सवर तपासणी नाके सुरू। निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी तपासणी नाके सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराला वेग। शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजपची, शिंदेची शिवसेना तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य। राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, लंकेंची प्रतिक्रिया। पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीला मोठी गर्दी। भाजप नेते संग्राम थोपटे आणि भाजपच्या तालुकाध्यक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायची आहे, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे। बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वाराजवळच्या परिसरात दगडफेक झाली असून पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। गुरुद्वारातील गादीवर कोण बसणार यावरून वाद सुरू। अमरावतीच्या साईनगर प्रभागात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला। नवनीत राणांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यात थेट लढत।